1977-78 साली काहीतरी त्यांचं देवीने इच्छा पूर्ण केली, त्याच्यामुळं देवीला त्यांनी रथ अर्पण केला. नमस्कार मंडळी, मी धैर्यशील पाटील तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल मी पिलीवकरवरती सहर्ष स्वागत करतो. तर आजचा आपला ब्लॉगचा विषय असणार आहे पिलीव यात्रेतील श्री महालक्ष्मी देवीचा रथ. तर आज आहे श्री महालक्ष्मी देवीचा रथ. आता त्या रथाबद्दल थोडीशी माहिती माझी आजी म्हणजेच सुभद्रा केशवराव पाटील आपल्याला देतील. तर चला आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. ही यात्रा माझ्या सासऱ्यांनी बरं का धोंडो आबाजी पाटील यांनी सुरुवात केली यात्रेची. ह्या यात्रेवर खूप संकट आली, पण त्या संकटाला तोंड देऊन त्यांनी पुढं सगळं चालवलं. परत त्यांनी 1977-78 साली काहीतरी त्यांचं देवीने इच्छा पूर्ण केली, त्याच्यामुळं देवीला त्यांनी रथ अर्पण केला. मग रथ अर्पण केल्यानंतर तिथनं आणखी पुन्हा यात्रेचं हे वाढलं, महत्त्व वाढलं. आणि तसं म्हणजे एक पहिली यात्रा आमची 15 दिवस भरत होती, माघ पौर्णिमेपासून शिवरात्रीपर्यंत. पण आता काय झालं आहे, शिवरात्र ही अकलूजला असल्यामुळं ते तिकडं लोक लगेच हालून जाते ती, त्याच्यामुळं 10-11 दिवस यात्रा चालू राहते. सप्तमीला आज गजानन महाराज प्रगट दिना दिवशी सप्तमी, माघ शुद्ध सप्तमीला रथ असतो. आणि परत अष्टमीमध्ये दिवस एक मोकळा जातो आणि महानैवेद्य नवमीला होतो. असं ह्या रथाचं हे आहे. आणि पौर्णिमेपासून रथ बाहेर काढून ठेवते ती आणि ह्याच्या दिवशी रथ आत घालते ती दशमी दिवशी. तोपर्यंत देवीचा रथ आत घालत नाही ती. 3 दिवस देवी रथात असते आमची. आणि सगळा मान पिलीवच्या पाटलाला यात्रेचा. दैव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय दैव जय दै रत्नागदा खजना संघाची पावावे निर्वांगी रक्षावे सुरवर गदबदना. जय दैव जय दैव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान. दर्शन घ्या, पुढे दर्शन घ्या. डोंगर जायचं सांग बरे चौकाय जाऊ द्या, चौकाय जायचं सांग बरे.
महिषा जय देवी महिषासुरवदनी दुर्वर ईश्वर वर जय तारक